नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना आता वेग आला असून 24 एप्रिल रोजी एक महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार फिटमेंट फॅक्टर सुमारे 2.57च्या आसपास ठेवण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात अंदाजे 30% 34% वाढ होऊ शकते. ही वाढ नेमकी कशी होईल ते समजून घेऊया. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा बेसिक पगार 18,000 रुपये असेल, तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर हा पगार अंदाजे 24,000 ते 25,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच दर महिन्याला हजारो रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. फक्त बेसिक पगारच नाही, तर महागाई भत्ता म्हणजेच DA, घरभाडे भत्ता म्हणजे HRA आणि इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ होऊ शकते, ज्याचा थेट फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. 24 एप्रिलला होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यामध्ये पुढील प्रक्रियेचा रोडमॅप ठरवला जाऊ शकतो. म्हणजेच वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होईल, त्यासाठी काय पावले उचलली जातील याबाबत संकेत मिळू शकतात. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सध्या समोर आलेली माहिती ही अधिकृत घोषणा नसून विविध मीडिया रिपोर्ट्स आणि सूत्रांच्या आधारे दिली जात आहे. त्यामुळे अंतिम निर्णय सरकारकडून जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. जर प्रस्तावित वाढ मंजूर झाली तर ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी ठरू शकते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पगारवाढ ही खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच सर्वांचे लक्ष आता 24 एप्रिलच्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीनंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पगारात खरोखरच 30 ते 34% वाढ होईल का? तुमचे मत नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.